दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर त्यांच्या अनेक जबरदस्त भूमिकांसाठी ओळखले जातात। त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये कामं केली। त्यांनी तब्बल 300हून अधिक हिंदी चित्रपटात आणि 70 मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत। त्यांनी विविध हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये साकारलेला खलनायक आजही मनात धडकी भरवतो। त्यांनी पडद्यावर जरी खलनायक साकारला असेल तरीही खऱ्या आयुष्यात ते हिरो होते। त्यांची राहणी खूप साधी होती। गरजेपुरते पैसे स्वतःसाठी ठेवून त्यांनी कमवलेले सर्व पैसे समाजकार्यासाठी वापरले। सदाशिव अमरापूरकर यांचे 2014 साली निधन झाले। ऑक्टोबर 2014 मध्ये अमरापूरकर यांना लंग इन्फेक्शनमुळे मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करावे लागले। उपचार करूनही त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि 3 नोव्हेंबर 2014 रोजी वयाच्या 64व्या वर्षी त्यांचे निधन झाले। सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर या सुप्रसिद्ध अनुवादक आहेत। त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले। शिवाय त्यांनी खुलभर दुधाची कहाणी हे आत्मचरित्र लिहिले। सुनंदा आणि सदाशिव अमरापूरकर यांना केतकी, सायली आणि रीमा अशा 3 मुली झाल्या। यापैकी केतकी हिचे लग्न आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याशी झाले। दुसरी मुलगी सायली जहागीरदार या साऊथ एशियन कल्चर कन्सल्टंट आहेत आणि तिसरी मुलगी रीमा ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे। रीमा ही दिग्दर्शक आणि निर्माती आहे। तिने सुरुवातीला काही हिंदी सिनेमांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले। नंतर तिने आरा आरा आबा आता तरी थांबा आणि पुरुषोत्तम या 2 मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली। तिचा जननी हा लघुचित्रपट कान फिल्म फेस्टिवलसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेलाय। सध्या रीमा मुक्काम पोस्ट मनोरंजन नावाचे मराठी पॉडकास्ट चालवते। यामध्ये ती मुलाखतकार म्हणून काम करते। या शो मध्ये ती मराठीतील सुप्रसिद्ध मराठी कलाकारांची मुलाखत घेते। रीमा अमरापूरकर आपल्या वडिलांप्रमाणे सामाजिक कार्यात भाग घेते। ती सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट नावाची सामाजिक संस्था चालवते। अशा प्रकारे रीमा अमरापूरकर ही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक भान ठेवून मनोरंजन क्षेत्रात कार्य करत आहे।